खरं म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझममध्ये बऱ्यापैकी लोक त्याला जबाबदार पर्यटन असं म्हणतात. पण ते जबाबदार हा शब्द नसून उत्तरदायी पर्यटन असा आहे. आणि मग ज्या वेळेला आपण उत्तरदायी पर्यटन म्हणतो त्यावेळेला आपल्याला 3 प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. थांबा पुढे जाण्यापूर्वी उपस्थित आमच्या मुलगी आणि पत्नी, नाहीतर रात्री जेवायला घरी मिळणार नाही आम्हाला, तर वैशालीचं नाव घ्यायचं राहिलं. तर 3 मूलभूत प्रश्न उत्तरदायी पर्यटनाचे असतात. पहिला प्रश्न जो आहे की आपण स्वतःला ज्या वेळेला आपण पर्यटन करत असतो त्यावेळेला पहिला प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे की हे जे माझे पर्यटन केंद्र जे आहे याच्यामुळं स्थानिक पर्यावरणाचं जतन संवर्धन आपण होतंय का. दुसरा आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला स्थानिक लोकांना आपण त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण करतोय का. तिसरा प्रश्न आहे की आपल्या महिलांना, युवकांना, आपल्या स्थानिक महिलांना आणि युवकांना आपल्या पर्यटन केंद्रामुळं रोजगार आणि उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होत आहे का. आणि मग हे 3 मूलभूत प्रश्न जर ते आन्सर करत नसतील तर मला असं वाटतं आपण त्या उत्तरदायी पर्यटनाच्या कक्षामध्ये किंवा त्या फ्रेममध्ये बसत नाही. आणि मग हे करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. मागच्या 10-12 वर्षापासून आउटलुक ट्रॅव्हलर असेल किंवा महाराष्ट्र पर्यटन विभाग असेल, पर्यटनाच्या वेगळ्या वेगळ्या संस्था असतील, तर ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत. बऱ्यापैकी पर्यटक उद्योजक काय करतात की जिथं ज्या ठिकाणी आपल्याला पर्यटन केंद्र सुरू करायचं आहे त्या ठिकाणी एक चांगलं लक्झरियस कॉटेज बांधतात, लक्झरियस रूम्स बांधतात, लक्झरियस सगळ्या गोष्टी असतात. आणि मग गावाची ठेवण, ज्या गावामध्ये आपण पर्यटन करतोय त्या गावाची ठेवण आणि हे पर्यटन केंद्राची ठेवण किंवा पर्यटन क्षेत्रात तिथल्या ज्या डेस्टिनेशनची ठेवण आहे ही वेगळीच दिसते. गाव एका बाजूला आणि आपण एका बाजूला, मग ते उत्तरदायी पर्यटन होऊ शकत नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर मग मोठ्या मोठ्या घसरगुंड्या, मोठे मोठे लॉन्स, मोठ्या मोठ्या सगळ्या मशिनरीज, पाणी तापवण्यासाठी हे त्या सगळ्या गोष्टी असतात. मला एक किस्सा आठवतो. आम्ही ज्यावेळेला कृषी पर्यटनाच्या निमित्तानं देशातल्या काही पर्यटन केंद्रांना व्हिजिट करत असतो, परदेशी पर्यटन केंद्रांना व्हिजिट करत असतो, त्यामध्ये सिंगापूरच्या बाजूला करंजी नावाचं एक गाव आहे. ते करंजी गावाचं नाव असं आहे की तिथे जवळजवळ 2780 हेक्टर कृषीसाठीचा SEZ आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण कधी ऐकलंय का कृषीसाठीचा SEZ? नाही आहे. तिथे सिंगापूरला साधारण 30-35 किलोमीटर अंतरावरती करंजी नावाचं गाव आहे आणि तिथं SEZ आहे. आणि त्या SEZमध्ये जे होतकरू शेतकरी आहेत, जे उद्योजक शेतकरी आहेत, त्यांना त्या जागा काही ठराविक कालावधीसाठी लीज दिलेल्या आहेत. आणि त्यातलंच एक शेतकरी जे आहेत त्यांचं नाव IV सिंग. त्या IV सिंग कुठल्या, तर त्या उत्तर प्रदेशच्या. त्यांचं करिअर कुठं घडलं तर कोरियामध्ये. त्या पत्रकार होत्या CNN टेलिव्हिजन चॅनलच्या. त्यांचं करिअर घडलं तिकडे कुठं, कोरियामध्ये. सिंगापूर माणसाबरोबर लग्न केलं आणि त्या स्थायिक झाल्या सिंगापूरमध्ये. आणि त्यांनी ती जागा लीजवरती घेतलेली आहे. आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर त्यांचं स्वागत झाल्यानंतर तुम्हाला त्या शिवार फेरी करतात. आहे जागा किती, 5 एकर. त्या 5 एकराची शिवार फेरी करत असताना आपल्याबरोबर जो गाईड असतो तो गाईडच्या हातामध्ये एक उडण ठोकळा असतो, असं कर्व केलेला उडणटा ठोकळा. आणि आपण मग तो सगळ्या त्यांच्या बनाना प्लांटेशनबद्दल माहिती देत असतो. बनाना प्लांटेशन किती, अर्धा एकराचं. अर्धा एकरामध्ये बनाना किती असतील, वेगळ्या वेगळ्या प्रजातीच्या 46 व्हरायटीचे बनानाज. आणि मग ते सगळं करत असताना
अचानकपणे तो लाकडाचा जो ठोकळा आहे तो असा खाली जमिनीवरती ठेवतो. आपल्याला असं वाटतं की अरे हा ठोकळा काय ठेवलेला आहे नाही. आणि मग त्याच्यामध्ये बारीक असं वाचल्यानंतर तिथं लिहिलेलं असतं, बी केअरफुल, अँड्स आर वॉकिंग. अरे म्हणलं हा एवढा संवेदनशील मुंग्यांसाठी जर असेल तर माणसांच्या प्रती आणि आलेल्या पर्यटकांच्यासाठी किती संवेदनशील असू शकतो हा. असे कितीतरी उदाहरणं आहेत फिलिपिन्ससारख्या देशासाठी. फिलिपिन्समध्ये तुम्हाला फिलिपिन्स देश हा 2-3 वेळा गुगल झूम केल्यानंतर मॅपवरती दिसतो. 2014 सालीचं कृषी पर्यटनाचं धोरण आहे, त्याच धोरणाच्या आधारे आपण महाराष्ट्राचं धोरण कृषी पर्यटनाचं बनवलं. आणि असं पर्यावरणवादी रिस्पॉन्सिबल टुरिझम, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे आपला देश हा गावखेड्यामध्ये राहतोय. आणि मग कृषी पर्यटन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आज महात्मा गांधींच्या मला असं वाटतं व्हॅल्यूवरती चाललेली एक संकल्पना आहे. ते असं नेहमी म्हणायचे की बाबा मास प्रोडक्शन करण्याच्या ऐवजी प्रोडक्शन बाय मासस असं करायला पाहिजे. आणि मग गावामधला जो शेतकरी ज्या वेळेला आपलं घर दार शिवार शेती आपल्या पर्यटकांसाठी खुलं करतो, ज्या वेळेला तिथली स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून काही पदार्थ करत असतील, मग त्या चटण्या असतील, लोणचं असेल, पापड असेल, कुरडया असतील, सांडगे असतील, वेगळे वेगळे तिथले पदार्थ जे आहेत हे मास प्रोडक्शन नसतं. आपला गावातला सुतार असेल, लोहार असेल, कायकडी असेल, हे सगळे जे प्रोडक्शन त्या ठिकाणी करतात हे आलेल्या पर्यटकांना तिथल्या स्थानिक वस्तू, स्थानिक क्राफ्ट, हँडीक्राफ्ट एक बाजारपेठ उपलब्ध होते. आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून आपल्या महिला बचत गटांच्या पदार्थांना त्या ठिकाणी एक बाजारपेठ उपलब्ध होते आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करतात. मला ज्या वेळेला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड लंडनला गोल्ड कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला, ही 2011 सालची गोष्ट सांगतोय मी. त्यावेळेला त्यांचे परीक्षक माझ्या शेतावरती फार्मवरती आले होते. आणि मग आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांना छानपैकी आम्ही दुपारचं जेवणाची तयारी केली. स्वयंपाकघरातून छानपैकी असा धूर येत होता, चुलीवरचं जेवण चाललं होतं, खमंग असा जेवणाचा वास येत होता. आणि ते जेवले आणि जेवल्यानंतर त्या जेवणाच्या कॅटेगरीमध्ये मला 10 पैकी जे गुण द्यायचे असतात त्यांनी 10 पैकी 0 मार्क दिला मला. मस्तपैकी पुरणपोळी, कटाची आमटी अशा सगळ्या छान बेत असताना सुद्धा त्यांनी मला 10 पैकी 0 मार्क दिला. आणि नंतर संध्याकाळी मी 4 वाजता त्यांना विचारलं की सर तुम्ही बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, मला तिथे 0 मार्क कसा मिळाला किंवा त्याचं काय कारण मीमांसा आहे का? ते मला म्हणले पांडुरंग सर तुम्ही आम्हाला सकाळपासून हे सांगताय की इकडे आमच्या गावामध्ये पर्जन्यमान कमी आहे, 238 मिलीमीटरचा पाऊस पडतो, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, लांब लांब कुठं जंगल नाही, झाडं नाही, झुडपं नाही, आणि तुम्ही आम्हाला चुलीवरती लाकडं जाळून जेवायला घालताय, ह्याच्यासाठी 0 मार्क्स. माझी जी कंपाऊंडची वॉल होती ती कंपाऊंडची वॉल कोरडी भिंत, आता शेतकरी असतील तर त्यांना कळेल, फक्त हे कोरडी भिंत असतं, दगडावर दगड, कुठेही सिमेंट नसतं, वाळू नसते. तर त्या कंपाऊंडला त्यांनी मला 10 पैकी 10 गुण दिले. तर का दिले? तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही या माळरानावरच्या परिसरामध्ये विंचू, साप, सरडे त्यांच्या जागा डिस्टर्ब न करता तुम्ही टुरिझम करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला मला 10 पैकी 10 गुण मिळाले. तर आपण समजतो काय उत्तरदायी पर्यटन म्हणजे आम्ही समजतो काय? तर आपण नुसतं पर्यावरण म्हणतो, पण पर्यावरणासाठी आपण काय करत नाही. आपण पर्यावरण म्हणतो आणि सकाळी त्यांना कागदाच्या कपामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये पाणी देतो, चहा देतो. आपण पर्यावरण म्हणतो किंवा संस्कृतीचं जतन संवर्धन म्हणतो, पण संध्याकाळी ज्या गावातल्या आमच्या जागरण गोंधळ करणाऱ्या महिला असतील किंवा भारूड म्हणणारे लोक असतील त्यांना आपण फक्त संध्याकाळीच बोलवतो. पर्यटक सगळे फिरून आल्यानंतर त्यांना म्हणतो आपण तुम्ही या आणि त्या पर्यटकांसमोर नाचगाणं करा.
हे काही बरोबर नाही. कारण तो जो नाच गाणं करणारा आहे, भारुड म्हणणारा जो माणूस आहे, भारुड म्हणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना फक्त नाच गाणं करण्यासाठी जर तुमचं पर्यटन केंद्र असेल तर ते उत्तरदायी पर्यटन केंद्र होऊ शकत नाही. तुम्ही आमच्याकडे जर आलात तर त्या महिला ज्या आहेत ह्या पर्यटक नसताना शेतीचे कामं करतात. पर्यटक आल्यानंतर त्याच महिला जेवणाचं काम करतात आणि संध्याकाळी त्याच महिला एकतारी भजन किंवा जागरण गोंधळाचं काम त्याच महिला करतात. त्यांना सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट आपण जसं म्हणतो की उदरनिर्वाहाचं साधन ज्या वेळेला आपण निर्माण करतो तर ते उदरनिर्वाहाचं साधन फक्त नाच गाणं करून किंवा परफॉर्म करून चालणार नाही. त्यांना त्या भागामध्ये करू शकतो. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला महाराष्ट्रानं जी आघाडी घेतलेली आहे मागच्या 10-12 वर्षापासून उत्तरदायी पर्यटनामध्ये, ती कौतुकास्पद आहे. तुम्ही इथे जे बसलेल्या लोक आहात किंवा आपल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत, हे पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत ते काही खूप यशस्वी आणि लाखो मिलियन डॉलर कमवतात याच्यासाठी त्यांना ते पुरस्कार मिळालेले नाही आहेत. त्यांना पुरस्कार याच्यासाठी मिळालेले आहेत की त्यांनी एक वेगळी वाट, जी शाश्वत वाट, शोषित वाट नाही, शाश्वत वाट पकडलेली आहे. अशा पुरस्कारार्थींना ते पुरस्कार मला असं वाटतं मिळालेले आहेत. आणि म्हणून पर्यटनाकडं आपण ज्या वेळेला बघत असतो आपण नेहमी असं म्हणत असतो की ट्रॅव्हलर आणि टुरिस्ट काय फरक आहे. हा जो टुरिस्ट जो असतो की नाही, टुरिस्ट तो फक्त आणि फक्त ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीजवरती भर देणारा प्राणी आहे. मी काय म्हणतोय, प्राणी. अरे तुम्ही तर सांगितलं होतं लॉयडचा AC आहे, इथं तर दुसराच AC दिसतोय. अरे तुम्ही तर सांगितलं होतं एवढी मोठी गादी आहे, इथं तर काय दिसतच नाही. तुम्ही तर जेवणाला आम्हाला सकाळी हे सांगितलं होतं, हे दिसतच नाही. म्हणजे टुरिस्ट नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे जे तिथं नाही त्याच्यावरती भर देऊन आपले 2 दिवस वायाला घालवणारा प्राणी म्हणजे टुरिस्ट. पण प्रवासी तसा नसतो. प्रवासी जो आहे त्याच्यामध्ये आनंद घेणारा जो प्रवासी आहे तो प्रवासी. आज आणखीन एक चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला. माझे आजोबा, पणजोबा, वडील आम्ही सगळे 40 वर्ष पायी वारी करणारे, आळंदी ते पंढरपूर आणि महिन्याची वारी करणारे आम्ही सगळे वारकरी पंथ आहोत. आळंदीवरून ज्या वेळेला वारी निघते, पालखी निघते, त्याच्यामध्ये दिंडीमध्ये चालणारा जो वारकरी आहे, दिंडी क्रमांक रथाच्या पुढे 1, 2, 3, दिंडीमध्ये चालणारा जो वारकरी आहे तो प्रवासी आहे. आणि दिंडीच्या बाहेर हौसे नवसे गवसे जे चालतात ते पर्यटक आहेत. दिंडी सोडून त्यांना जाण्याचा कुठं अधिकार नसतो. सगळ्या गोष्टी तिथं त्यांना जागेवरती, वेळेवरती, नाश्ता वेळेवर, जेवण वेळेवर, समाजारती वेळेवर, सगळ्या गोष्टी त्यांना वेळेवर मिळत असतात. आणि म्हणून आलेला पर्यटक आणि प्रवासी कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बऱ्यापैकी अशा सगळ्या गोष्टी होत असताना आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठराविक छानपैकी उदाहरणं आपल्याला कोकणामध्ये आहेत किंवा रायगडामध्ये आहेत किंवा घाटावरती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करतात, कल्चरलचं संवर्धन करतात, आपल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि हे करायला पाहिजे. MTDC असेल किंवा DOT असेल, पाटील साहेबांच्या माध्यमातून आता खूप चांगली भरारी पर्यटन विभागानं महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहे. वेगळे वेगळे धोरणं आता महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्याच्यामध्ये केलेले आहेत. मला असं वाटतं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र जे कृषी पर्यटनासाठी धोरण करणारं, हे पहिलं राज्य आहे. मला असं वाटतं पाटील साहेबांसाठी एक जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत पर्यटन विभागाचा. आता धोरण करून फक्त चालणार आहे का, तर नाही. धोरणासाठी आलेल्या जे शेतकरी आहेत, आलेले जे पर्यटक आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि मग शेतीला पर्यटनाची जोड काय द्यायची हे खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला काय उगाच कामधंदा नाही का? शेतकऱ्याचं उत्तरदायित्व खरं तर अन्नधान्य पिकवणे आहे. आणि मग हे अन्नधान्य पिकवत असताना शेतकरी जो राजा होता तो आता बळी झालेला आहे. आणि मग त्या शेतकऱ्याच्या ज्या प्रमुख ज्या गोष्टी आहेत म्हणजे पाऊस, पीक आणि पिकाला मिळणारी किंमत, ती पिकाला मिळणारी किंमत त्याच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याची किंमत कुणी ठरवली हो? मॅन्युफॅक्चररने ठरवली.
मागच्या या सीझनमध्ये माझी जवळजवळ 4.5 एकर बाजरी होती. त्या बाजरीची प्रोडक्शन कॉस्ट किलो मागं जवळजवळ 14-14.5 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे. आणि मग ती बाजरी काढल्यानंतर मी सुपर मार्केटला, मोरगावपासून आमचं सुपर मार्केट होलसेल मार्केट जवळ आहे, त्या सुपर मार्केटमध्ये आम्ही गेल्यानंतर त्याचा भाव आम्हाला 13 रुपये किलोचा मिळत होता. म्हणलं तर काय करायचं. मग मुलींनी मला आयडिया दिली की पप्पा आपण असं करूया की मागच्या वर्षी जेवढे काही पर्यटक येऊन गेले आपल्याकडे त्यांचे 2-3 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. त्याच्यावरती आमचे बाजरी करतानाचे, काढतानाचे, खुरपतानाचे, ते सगळं करत असतानाचे व्हिडिओ 1-2 टाकले. आणि कोणाला जर बाजरी पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही पुण्यामध्ये किंवा इथं घरपोच करूया. 40 रुपये किलोने. ती 40 रुपये किलोने माझी 4.5 एकराची बाजरी मी पुण्यामध्ये इकडे तिकडे डिलिव्हरी केली आणि डिलिव्हरीची एक्स्ट्रा 100 रुपये घेतले. सगळी 4.5 एकर बाजरी मला 40 रुपयाने गेली. हा पर्यटनाचा जोड उत्पन्नाचं साधन निर्माण करणारा जो व्यवसाय आहे की एक कृषी पर्यटन केंद्र संपूर्ण गावाला कसं पूरक व्यवसायाचं जाळं निर्माण करू शकतो, याच्यासाठी आम्ही पर्यटनाची जोड कृषीला दिलेली आहे. पर्यटनामध्ये पर्यटक दडलेला आहे, पर्यटकामध्ये ग्राहक दडलेला आहे. आणि जर ग्राहक आपल्या शेतावर आला, ग्राहक आपल्या बांधावरती आला तर विचार करा आपण काय करू शकतो. ट्रम्प तात्यांपासून आपल्या मोदी साहेबांपर्यंत सगळ्यांची अडचण ग्राहक आहे आणि ग्राहकच कोणाला मिळत नाही आहे. आणि तुमच्या बांधावर, शेतामध्ये, गावामध्ये जर ग्राहक आला तर काय करू शकतो, तो आपल्याबरोबर 2 दिवस राहू शकतात, शेत बघू शकतात, शिवार बघू शकतात, शेतामध्ये नवीन नवीन केलेले प्रयोग बघू शकतात, गावामध्ये फेरफटका मारू शकतात. गावामधला शेतकरी कसा राहतो, गावामधला बाबा कुंभार कसा आहे, गावामधला आमचा कैकडी कसा आहे, गावामधले सगळे बाला भरूचदार आपला जो प्रकार होता पूर्वीचा, त्यांना आता आपण काय करतो, कुंभाराला आपल्या पर्यटन केंद्रावरती बोलवतो आणि पर्यटक आहे चाक फिरवा. तसं नाही करायचं. तुम्ही पर्यटकांना त्याच्या घरी घेऊन जा, त्याचं घर दाखवा, त्यांची बायका पोरं दाखवा, तिथं त्यांच्याशी गप्पा मारू द्या. फोटो काढताना त्यांना विचारा, फोटो काढू का, व्हिडिओ काढू का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बारीक सारीक पर्यावरणामध्ये किंवा उत्तरदायी पर्यटनामध्ये आपल्याला करायच्या असतात त्या आपण तिथं त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. विशाल सरांचे वडील आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहेत म्हणजे. तर ज्यावेळेला महाराष्ट्र शासनाने एक 4 लोकांची कमिटी बनवली होती की महाराष्ट्रातलं पर्यटन आपल्याला पुढं घेऊन जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. रत्नाकर गायकवाड साहेब त्यावेळेला प्रधान आपले चीफ सेक्रेटरी होते, अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर विजय गावित त्यावेळेला पर्यटन मंत्री. आज इथंच ताजमध्येच तो कार्यक्रम झालेला होता. आणि मग तिथे आम्ही 4 लोकांची कमिटी, अश्विन कक्कर साहेब, विठ्ठल कामत साहेब, मी होतो आणि रत्नाकर गायकवाड साहेबांची आमची 4 लोकांची कमिटी अशी होती की महाराष्ट्राला पुढं पर्यटन घेऊन जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. त्या रिपोर्ट कमिटीमध्ये असा होता की महाराष्ट्रामध्ये येणारे, आत्ताच आपण टाळ्या वाजवल्या की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक आले, पण ते मुंबईच्या बाहेर जात नाहीत, शहराच्या बाहेर जात नाहीत. तर त्या कमिटीचा रिपोर्ट असा होता की एक रात्र जरी या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये घालवली, किती, एक रात्र एक्स्ट्रा जरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये घालवली तर महाराष्ट्राला अतिरिक्त 12,000 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं असतं. किती रात्र म्हणतोय मी, एक रात्र. त्या रिपोर्टचं काय झालं मला काय माहिती नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्याला महाराष्ट्र, कारण महाराष्ट्राने केलं चांगल्या गोष्टी की देश ऐकतो आपला. महाराष्ट्राने चांगल्या गोष्टी केल्या की आपला भारत देश त्याला फॉलो करतो आणि भारत देशाने काय चांगल्या गोष्टी केल्या तर जग त्याच्याकडे बघत असतं असं मला वाटतंय. आणि ह्या आउटलुक ट्रॅव्हलर आणि ह्या सर्व टीमनी हे जो कौतुकास्पद सोहळा या ठिकाणी ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. पुरस्कारार्थींना जे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, ज्यांनी फक्त नामांकन केलेलं आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण असं आहे की ज्या नामांकन केलेले आहेत त्यांच्यामुळं पुरस्कारार्थींना पुरस्कार मिळाले आहेत. नाहीतर इलेक्शनमध्ये, लोकशाहीमध्ये एकतर्फी ज्याला म्हणतो ना आपण की बिनविरोध, तर तसं इथं झालेलं नाही. स्वर्गीय दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.